नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या सुरावटीतून आशा या खास कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. लवकरच 21 तारखेला रामनवमी आहे आणि प्रभू रामचंद्र म्हटलं तर आपल्या भारतीयांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट. त्यामुळे त्यांच्यासाठी गायलेल्या भूपाळीपासून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. भूप आणि देशकार या रागातल्या छटा असलेलं हे खूप सुंदर गीत आहे. अत्यंत सोपं, निरागस, आईच्या भाषेतलं. आपल्या तान्हुऱ्याला उठवण्यासाठी समजावत असलेली आई कोणत्या शब्दात बोलेल हे काव्यात लिहिण्याचं रवींद्र भट यांचं खूप मोठं सामर्थ्य. आणि सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्यासारख्या जाणत्या आणि समर्थ संगीतकारानं स्वरात गुंफलेलं ते स्वरांचं वस्त्र आणि अर्थातच आशाताईंच्या हरहुन्नरी मुलायम स्वरातून उतरलेली आईची माया. यापेक्षा जास्त या गाण्याबद्दल काय सांगणार. आज आमच्या कार्यक्रमामध्ये दीपिका पाटे ही मूळची चाळीसगावची, बालपणापासून रंगगंधाच्या साथीनं वाढलेली कलाकार हे गाणं सादर करणार आहे. आमच्याच पद्मजाताई खराडेंकडे संगीताचं प्राथमिक शिक्षण तिनं घेतलं आणि मुंबईला गेल्यावर पंडित सुरेश वाडकर, विदुषी अर्चना कान्हेरे, पंडित मुकुंद मराठे यांच्याकडे तिनं बहुमोल मार्गदर्शन मिळवलं. आणि आता सध्या तर सुरेशजी वाडकर यांच्या अकॅडमीमध्ये ती इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते. मराठी बाणा, मराठी पाऊल पडते पुढे वगैरे कार्यक्रमामध्ये ती वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणते. स्वतःचं तिनं दीपिका पाटे हे यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आहे. मराठी आणि हिंदी जिंगल्स, काही ठिकाणी पार्श्वगायन असं सुद्धा तिनं केलं आहे. आज दीपिकाच्या स्वरातून उमटलेलं आशाताईंच्या ते माझे घर या चित्रपटातल्या उठी श्रीरामा या भूपाळीनं आपण सुरुवात करूया. उठी श्रीरामा, उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. उठी श्रीरामा, होमगृहीया ऋषीमुनींचे सामवेद रंगले. गोशाळेतून कालवडीचे दुग्धपान संपले. मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी. उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. उठी श्रीरामा, कालदर्पणी चंद्रतावणी सुमंत गेली गृहा. त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा. वसिष्ठ मुनिवर घेऊन गेले पूजा पात्र राऊळी. उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. उठी श्रीरामा,
दिशेचा स्वर्णयज्ञ पाहण्या चराचराला जिंकून घेण्या अरुण प्रभा उजळली उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली. वा दीपिका, तू आजच्या मैफिलीची सुरुवात तर फार छान करून दिलीस. आता आपल्यासमोर आमच्या रंगगंधची चाळीसगावची दुसरी एक कलाकार आपल्यासमोर येत आहे. स्नेहल सापनर, एक बालगायिका. आशाताईंचं गेली सुमारे 60 वर्ष बालश्रोत्यांना रिझवणारं बालगीत आपल्या पुढे आता सादर होणार आहे. आता आशाताईंना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 साली सुरू झाला आणि हा पहिला पुरस्कार ज्यांना मिळाला ते महाराष्ट्राचं दैवत असलेले पु ल देशपांडे यांचं संगीत दिग्दर्शन ह्या अजरामर गीताला लाभलेलं आहे. महेशजी सोनवणे, आमच्या रंगगंधाचे पुण्याचे सक्रिय उत्साही कार्यकर्ते. तुम्हाला या गाण्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे ना, सांगा. गदिमा, पु ल देशपांडे या दोन दिग्गज व्यक्तींच्या लेखणीतून आणि संगीत साधातून तयार झालेलं आणि मेघा गुप्ते यांच्यावर चित्रित झालेलं देवबाप्पा या चित्रपटातलं गाणं म्हणजे नाच रे मोरा. दैवी प्रतिभा लाभलेले दोन दिग्गज गदिमा आणि पु ल देशपांडे यांच्या सहज सुंदर आविष्कारातून तयार झालेलं हे गाणं आहे. आज इतकी वर्ष झाली तरी अजूनही मराठी रसिकांच्या मनावर हे गाणं राज्य करत आहे. साधे शब्द आणि त्या शब्दांना साजेशी बालसुलभ चाल गाण्यात एकत्र बांधणे हे गदिमा आणि पु ल यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तींना सहज शक्य होऊ शकतं. आणि मग अशा सुंदर गीताला आपल्या स्वरांनी सुरेख साथ चढवून नटवण्याचं काम केलं ते आशा भोसलेंसारख्या हरहुन्नरी गायिकेने. पु ल आणि आशाबाई ही मराठी जगतातली अशी दोन व्यक्तिमत्व आहेत की या दोघांमध्ये साहित्य, संगीत, अभिनय, विनोद अशा विविध कला ठासून भरलेल्या होत्या. पुलंचा साहित्य खजिना जेवढा समृद्ध तितकाच त्यांच्या अभिनयाचा ठसा मराठी जनमानसात तितकाच ठळकपणे उमटला आहे. संगीतातली त्यांची प्रतिभा त्यांच्या मुग्ध करणाऱ्या हार्मोनियम वादनातून आणि विविध गाण्यांना दिलेल्या चालीतून समजते. तेव्हा तर वाटतं की पुलंनी या क्षेत्रातही अजून खूप काही केलं असतं. आणि नेमकं हेच आशाबाईंच्या बाबतीतसुद्धा लागू होतं. त्यांच्या इतकी वैविध्यपूर्ण गाणी कोणीही गायलेली नाहीत. बालगीतं, भावगीतं, चित्रपटगीतं, स्फूर्तिगीतं, लावण्या, कोळी गीतं, पॉप सॉंग्स, कॅबरे सॉंग्स, कव्वाली, ठुमरी, नाट्यगीतं, क्लासिकल ही यादी संपणारच नाही. गाण्यातला असा कुठलाच प्रकार त्यांच्यासाठी नवा नव्हता. लाईव्ह कार्यक्रमामधली त्यांची मिमिक्री ही सुद्धा तितकीच लोकप्रिय होती. तर अशा या दिग्गजांच्या संगमामधून तयार झालेलं आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गाणं आहे नाच रे मोरा.
आपल्या कार्यक्रमाची थीम आहे आशाबाईंची सुरावट आणि महाराष्ट्राचं भूषण असलेल्या प्रतिभावान संगीतकारांचा संगीत साज. पण ह्या दोन्ही गोष्टींसाठी जे शब्द सामर्थ्य लागतं त्या शब्दांची जादू विसरून कसं चालेल. म्हणूनच स्वर आणि स्वरसाज यांच्या बरोबरीनेच तितकेच प्रभावी शब्द गीतामध्ये रचणाऱ्या कवी आणि कवयित्रीविषयी 2 शब्द मला बोलावेसे वाटतात. आता यानंतर जे गीत सादर होणार आहे ते आहे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. या सुंदर गीताच्या कवयित्री आहेत कवयित्री शांता शेळके. गीतातल्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त करण्याची शांताबाईंची प्रतिभा अद्भुतच म्हणावी लागेल. शिरीष कणेकरांनी त्यांच्या शब्दसामर्थ्याचा एक किस्सा सांगितला आहे. एकदा पुण्यामध्ये एका कवीनं शांता शेळकेंना विचारलं, तुम्ही तुमच्या एका कवितेमध्ये आकाश आणि आभाळ असे 2 शब्द वापरले आहेत. दोन्हींचा अर्थ पाहायला गेलं तर एकच आहे. मग असे 2 भिन्न भिन्न शब्द का तुम्ही वापरले, त्याचं प्रयोजन काय. शांताबाई त्याला हसून म्हणाल्या, अरे तसं नाही रे, चुकतोयस तू. जे निरभ्र असतं ते आकाश आणि जे भरून येतं ते आभाळ. शब्दांचा अर्थवयही लवचिकपणा, नजाकत आणि प्रभाव जाणतो हे जो जाणतो तो लेखक आणि कवी. आणि असे कवीच शब्द चांदणं बरसू शकतात आणि तेव्हाच अशी अजरामर गीतं तयार होतात.
अभिजित पंचभई आणि देवयानी सहस्रबुद्धे. तुम्ही दोघांनीही सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि आशाताई यांची द्वंद्वगीतांची जादू परत एकदा जागी केली. अभिजित पंचभई आमच्या रंगगंधशी गेल्या काही दिवसापासून अतिशय जवळून जोडले गेलेले आहेत. ते संगीत विशारद आहेत आणि गीत रामायणाचा दर रामनवमीला स्वखर्चानं गेली सतत 22 वर्ष ते कार्यक्रम करतात. त्यांनी हे व्रत सांभाळलेलं आहे. नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका मालती निपाणकर त्या त्यांच्या गुरु आहेत. अनेक CD आणि मराठी हिंदी जाहीर कार्यक्रमातून त्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग असतो. आमच्या रंगगंधच्या दर रविवारच्या अभिव्यक्ती सभेत दरवेळी ते एका गाण्याचं संवेदनशीलतेनं वेगळे अर्थ उलगडणारं रसाळ रसग्रहण करतात आणि त्यानंतर ते गाणं सादर होतं. त्यांची ही मालिका गीत मेरे मन के अतिशय रसिकप्रिय होते आहे. अर्थातच तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना. त्यांची आत्तापर्यंत सादर झालेली गाणी तुम्ही रंगगंध कलासक्त न्यास या YouTube चॅनलवर अनुभवू शकता. आता यानंतर आपण एक आशाताईंचं यशवंत देव यांनी संगीत दिलेलं गाजलेलं भावगीत ऐकणार आहोत. पण त्याआधी आमचे रंगगंधचे उपाध्यक्ष अशोकजी अडावतकर यांनी या गाण्याचा एक वेगळा किस्सा ऐकलेला आहे. तो ऐका. यशवंत देव तेव्हा HMV कंपनीत काम करत होते आणि त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याला एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे, तुम्ही चाल तयार करा, आपण रेकॉर्डिंग करूया. यशवंत देवांजवळ तेव्हा JK उपाध्यांचं एक गाणं होतं, विसरशील खास मला. त्यांनी चाल तयार केली आणि अधिकाऱ्यांना ऐकवली. अधिकारी म्हणाले की नाही ठीक, चाल ठीक आहे, पण आम्हाला अशी चाल नको आहे, आम्हाला जरा उडत्या चालीचं गाणं हवं आहे, श्रोते जरा पटकन गुणगुणतील अशी चाल हवी आहे. तर देवसाहेब म्हणाले की या गाण्याला मला अशीच चाल सुचते. अर्थातच ते गाणं रिजेक्ट झालं आणि ते काही रेकॉर्ड झालं नाही. नंतर देवसाहेब आकाशवाणीवर कामाला लागले. ॲग्रीमेंट पद्धतीवर होतं आणि त्यावेळेला आकाशवाणीने असं ठरवलं की रंजनी नावाचा एक कार्यक्रम करायचा 15 मिनिटांचा दर आठवड्याला, पण त्याची अट अशी होती की त्यात फक्त नवीन गाणीच सादर केली जातील. तर अशी बरेच कार्यक्रम झाल्यानंतर एकदा लताबाई आणि आशाबाई यांच्याकडनं 2 गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आणि नंतर टायमिंग पाहता असं लक्षात आलं की 10च मिनिटाचा कार्यक्रम झालाय. 5 मिनिट अजून गरज आहे आणि ती 5 मिनिटं तर भरून काढलीच पाहिजे, नाहीतर मग कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीचं काहीतरी झालं असतं. मग त्यावेळेला देवसाहेबांना आठवलं की अरे आपल्याकडे एका गाण्याची चाल पडून आहे. मग त्यांनी पुन्हा ते विसरशील खास मला परत बाहेर काढलं. लताबाई आणि आशाबाई निघून गेल्या होत्या. सुधा मल्होत्रा अवेलेबल होत्या. त्यांचा मराठीशी संबंध थोडका होता, तर त्यांना सांगीतिक भाषेमध्ये ते गाणं त्यांच्याकडनं तयार करून घेतलं, बोल मराठीचे वदवून घेतले आणि त्यांच्या आवाजात रंजनी या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा हे गीत रेडिओवर सादर झालं. आणि काय आश्चर्य, अहो ह्या गीताला तुफान लोकप्रियता मिळाली. सारखी मागणी यायला लागली की ते गाणं वाजवा, ते गाणं वाजवा. आणि नंतर श्रोते म्हणायला लागले की रेकॉर्ड कुठे, आम्हाला आमच्या संग्रही या गाण्याची रेकॉर्ड हवी आहे. त्यावेळेला ज्या HMV कंपनीनं ते गाणं पहिल्यांदा रिजेक्ट केलं होतं त्याच HMV कंपनीने त्या गाण्याचे रेकॉर्ड काढायचं ठरवलं, पण आशाताईंच्या आवाजात. आशाताईंनी पण त्याला म्हणजे गायलेल्या गाण्याला गाण्याची पुन्हा दिलदार मनानं परवानगी दिली आणि आज आपण सगळे आशाताईंच्या आवाजात ते गाणं ऐकू शकतो.
विसरशील खास मला दृष्टियाड होता विसरशील खास मला दृष्टियाड होता वचने ही गोड गोड देशी जरी आता विसरशील खास मला दृष्टियाड झाल्यावर सृष्टी निराळी व्यवसाय ही विविध विविध विषय भोवताली गुंततात यात कुठे गुंततात यात कुठे वचन आठविता वचन आठविता विसरशील खास मला स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा वशही वशीकरण तुला सहज जादूगारा लाभशील माझा मज केवी जसा होता वचनेही गोड गोड देशी जरी आता विसरशील खास मला अंतरीची आग तुला जाणवू कशाने अंतरीची आग तुला जाणवू कशाने बोलवेन वेदनाच वचन दुःख नेणे या करता दृष्टियाड या करता दृष्टियाड होऊन कोणाथा होऊन कोणाथा वचनेही गोड गोड देशी जरी आता विसरशील खास मला वा माधवीताई, हे भावगीत तुम्ही फार छान सादर केलं. माधवी तळणीकर, सुप्रसिद्ध संगीत गुरु नाथ नेरळकर आणि डॉक्टर सुचेता बिडकर यांच्याकडे त्या संगीत शिकल्या. SNDT पुणे विद्यापीठातून त्यांनी संगीतात MA केलं आहे. तसंच त्या संगीत विशारद सुद्धा आहे. गेली 20 वर्ष त्या संगीत शिकवत आहेत. आकाशवाणी आणि इतर अनेक कार्यक्रमातून त्यांचा नेहमी सहभाग असतो. स्वरमयी, वैकुंठ नायका, स्त्री संतांच्या भक्तिरचना असे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. अर्थात अजूनही आपल्या सोबत त्या परत गाणं सादर करणार आहेत. आता यानंतरच्या आशाताईंच्या गाण्याचे संगीत दिग्दर्शक DD उर्फ दत्ता डावजेकर. महेशजी सोनवणे त्यांच्याबद्दल अधिक काहीतरी सांगतायत. ऐकूया. आता यानंतर जे गाणं आपल्यापुढे सादर होणार आहे त्या गाण्याचे संगीतकार आहेत दत्ता डावजेकर. दत्ता डावजेकर यांच्याविषयी विशेष सांगायचं म्हणजे आज आपण ज्यांना संगीत विश्वातला एक अढळ तारका म्हणून मानतो त्या भारतरत्न विश्वविख्यात लता मंगेशकरांना हिंदी आणि मराठी चित्रपटात पार्श्वगायनाची पहिली संधी देणारे संगीतकार म्हणजे दत्ता डावजेकर. त्यांना चित्रपटसृष्टी DD या टोपणनावाने ओळखत असे.
आपकी सेवा में हा लता मंगेशकरांनी पार्श्वगायन केलेला पहिला हिंदी चित्रपट आणि त्यातलं पहिलं हिंदी गाणं होतं पा लागू कर जोरी रे. त्याचप्रमाणे लता मंगेशकरांनी पहिला मराठी चित्रपट केला तो माझं बाळ या नावाचा. तर या दोन्ही चित्रपटाचं संगीत डीडींचं होतं. यानंतर त्यांनी आशा मंगेशकर म्हणजे आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा या सुद्धा गायकांना पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम पहिली संधी दिली आहे. तमाशात आणि उर्दू नाटकामध्ये तब्बलजी म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांकडून त्यांनी तबलापेटी शिकून घेतली आणि नंतर गाण्यांना कवितांना चाली लावायला सुरुवात केली आणि बघता बघता एकूण 60च्या वर चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं. डीडींची गाजलेली गाणी म्हणजे संथ वाहते कृष्णामाई, कुणी बाई गुणगुणले, तुझं स्वप्नी पाहिले रे गोपाला, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, गुमू माहेरला जाते रे नाखवा, गंगा आली रे अंगणी, रामा रघुनंदना, बाई माझी करंगळी मोडली, या डोळ्यांची 2 पाखरे. आणि ही यादी संपतच नाही, इतकी अवीट गाणी त्यांनी आपल्या मराठी रसिकांना दिलेली आहे. तर आता यानंतरचं गाणं आपण ऐकूया. पाहुरे किती वाड या चित्रपटातलं गदिमांनी शब्दबद्ध केलेलं मज सुचले ग मंजुळ गाणे, हे गाणं ऐकूया. सुचले ग सुचले मंजुळ गाणे माझं सुचले सुचले मंजुळ गाणे माझं सुचले
छान देवयानीताई. अहो, तुमच्या गाण्यानं पाहुरे किती वाट या सिनेमामध्ये सीमा गाते आहे आणि अरुण सरनाईक सतार वाजवत आहेत. सगळं दृश्यच डोळ्यासमोर उभं राहिलं बघा. देवयानीताई मूळच्या सांगलीच्या आणि आता पुण्यात असतात. आकाशवाणी सुगम संगीत विभागाच्या त्या बी हाय ग्रेड कलाकार आहेत. हिंदी सारेगम या टीव्हीवर अतिशय गाजलेल्या कार्यक्रमामध्ये त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. तसंच सुरविहार संस्था पुणे यांनी 2001 साली एक संगीताची स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये त्यांना पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं. तर यानंतर आपण आमच्या महेशजी सोनवणे यांच्या सिएटल USA इथे राहणाऱ्या कन्या प्रियंका सोनवणे बालपांडे त्या एक लोकप्रिय गीत सादर करणार आहे. प्रियंकाचं गाण्याचं प्राथमिक शिक्षण सौ श्रुती आंबेकर म्हणजे आपल्या आर्या आंबेकरांची आई त्यांच्याकडे झालं. सुगम संगीताचं मार्गदर्शन कैलासवासी म.ना. कुलकर्णी, संगीतकार सलील कुलकर्णी यांच्याकडून तिला मिळालं. भारतात असताना त्यांच्या काही कार्यक्रमामध्ये तसंच त्यांच्या रेकॉर्डेड गाण्यांच्या कोरसमध्येही तिनं हजेरी लावली आहे. अर्थातच या गाण्याबद्दल अधिक आपण महेशजींकडूनच ऐकूया. यानंतर आपण एक अतिशय नितांत सुंदर अशी आरती प्रभूंची कविता गाण्याच्या स्वरूपात ऐकणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे ते कविता आणि गाणं. ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, फुले माझी अळूमाळू वारा बघे चुरगळू. मूळ कविता ही एवढीच आहे, म्हणजे एवढीच होती. ये रे घना ही त्या मेघाला घातलेली साद आहे. प्रखर उन्हानं पुळलेल्या तडफडणाऱ्या शरीराला तुळुंब भरून आलेला पावसाळी ढग न्हाऊ घालतो खरा, पण मनालाही न्हाऊ घालणारा तोच. कोरड्या आयुष्याला दिलासा देणाराही तोच. आणि हा स्नेहाचा मेघ आहे की सर्जनाचा सजल संभार आहे. कदाचित हे सगळं सुद्धा असेल एकत्रितपणे. फुले माझी अळूमाळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. वाऱ्यानं नाजूक फुलं चुरगळली गेली आणि त्यांचा गंध सर्व दूर रानात गेला. या ओळी 57-58 साली कधीतरी आरती प्रभूंच्या लेखणीतून आल्या. आरती प्रभू कोकणातलं आपलं छोटंसं कुडाळ गाव सोडून मुंबईला आले. 1969 साली दिवे लागण या संग्रहात प्रसिद्ध झालेली ही कविता आणि त्यामागची कथा स्वतः आरती प्रभूंनीच लिहून ठेवलेली आहे. मुंबई नभोवाणीवर नोकरी करत असताना एक दिवस बिस्मिल्ला खाँ साहेबांच्या सनई वादनाचं ध्वनिमुद्रण चालू होतं आणि ते ऐकता ऐकता त्यांना आपलं कोकणातलं गाव आठवलं. तिथले चौघड्याबरोबर वाजणारे सनईचे सूर आठवले आणि या कवितेमध्ये आणखीन 8 ओळींची भर पडली. एक दिवस पंडित हृदयनाथांनी या कवितेला चाल लावायला घेतली आणि ही चाल ऐकताना असं वाटतं की ही कविता हृदयनाथांनी त्यांचीच असावी अशी करून टाकली. इतकी उत्स्फूर्तपणे आलेली ती चाल आहे. प्रतिभासंपन्न कवयित्री आणि लेखिका अरुणा ढेरे यांनी या कवितेबद्दल एक छान लेख लिहिलेला आहे. कवितेचं गाणं झाल्यावर आरती प्रभूंनी तिचा पुढे विस्तार केला. टाकून या घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर राना. नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू, बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना. स्वतःमधूनच सारखी नव्याने स्फुरत जाणारी ही कविता आहे. फुलं, वारा, नाचणारा मोर आणि वाजणारी बासरी हे असूनसुद्धा सहजपणे ते बाजूला सारून एक सुखावणारी आंतरिकता या कवितेमध्ये आहे. अरुणाताई लिहितात, ही कविता पुरी झालेलीच नाही. सुरुवातीला प्रसिद्ध झाली तेव्हा थोडी, मग गाण्यासाठी विस्तार झाला तेव्हा तिला थोडी पूर्णता आली. तशी भिजण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येकाच्या मनात ती सारखी नव्याने पूर्ण होत राहणार. एखादी कविता अपूर्णतेचं असंही वरदान घेऊन येते.
ते तिचं भाग्य असतं, कवीचं भाग्य असतं आणि आपल्यासारख्या रसिकांचं सुद्धा. अंत ना आरंभही अशी तिची ही दीर्घजीवी अपूर्णता पाहणारा काळसुद्धा भाग्यवान असतो. तेव्हा ऐकूया आता हीच छान कविता, ये रे घना ये रे घना. ये रे घना धाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना धाव घाल माझ्या मना. ये रे घना फुले माझी अळूमाळू बारा बघे चुरगळू. फुले माझी अळूमाळू बारा बघे चुरगळू. नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला रानावना. ये रे घना ये रे घना धाव घाल माझ्या मना. ये रे घना टाकुनिया घरदार नाचणार नाचणार. टाकुनिया घरदार नाचणार नाचणार. नको नको म्हणताना नको नको म्हणताना मन मोर भर राना. ये रे घना धाव घाल माझ्या मना. ये रे घना नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू. नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू. बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना. वारा मला रसपाना. ये रे घना धाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना दत्ता डावजेकर नावाचे एक गुणी संगीतकार होते. त्यांची चित्रपटसृष्टीला किंवा आपल्या सारख्या सिने संगीताच्या शौकीनांना एक महत्वाची अनमोल देणगी मिळाली आहे आणि ती म्हणजे लताबाई, आशाताई आणि उषाबाई या तीनही गायकांची गाणी. या तीनही गायकांना प्रथमतः संधी दिली ते दत्ता डावजेकरांनी. दत्ता डावजेकर प्रथमतः काही सी रामचंद्र आणि चित्रगुप्त यांच्याकडे संगीत सहाय्यक म्हणून किंवा अरेंजर म्हणूनही काम करीत होते. ते नुसतेच गुणी संगीतकार होते असे नाही, तर ते कवीही होते, ते कथालेखकही होते, ते उत्तम चित्रकार होते. समोरच्या व्यक्तीचं हुबेहूब स्केच ते काढीत असत.
इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळेला एक सिंथेसायझर बनवला होता, पोर्टेबल सिंथेसायझर, क्ले व्हायोलिन त्याला म्हणायचे. आणि हे क्ले व्हायोलिन R.D. बर्मननी जवळजवळ आपल्या 300 गाण्यांमध्ये वापरलं होतं. गावजेकर काही इंजिनियर नव्हते, पण आपल्या मुलाच्या मदतीनं त्यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक तानपुरा तयार केला, लहरासाठी तयार केला. आणि दत्ताजी पार्श्वसंगीत देण्यात हातखंडा होते. तसेच त्यांच्या रचनाही अतिशय सुरेल असायच्या. सैनिक हो तुमच्यासाठी, संथ वाहते कृष्णामाई, या डोळ्यांची दोन पाखरे, ही त्यांची अजरामर गाणी. आता होतं काय की सुधीर फडके, राजा परांजपे आणि गदी मांडवकर ह्या त्रयीनं जनसामान्यांवर राज्य केलं होतं. पण अशाही परिस्थितीत पाठलाग या सिनेमासाठी राजाभाऊ परांजपेंनी दत्ताजींची निवड केली. का? तर कारण तो गूढ सिनेमा होता आणि त्याचं पार्श्वसंगीत दत्ताजींनी इतकं छान तयार केलं होतं की त्यांची गाणी सुद्धा सुरेल असतील याची राजाभाऊ परांजपेंना खात्री होती. ऐकूया आज त्यांची एक छान लावणी. हा तीच बाई माझी. ऐन दुपारी यमुना तीरी, ऐन दुपारी यमुना तीरी, थोडी उगी काढली
मस्त. बाई माझी करंगळी मोडली या गाण्यातला ठसका तुम्ही अगदी अचूक साधला. अनुराधा पटवर्धन वनस्पती शास्त्रामध्ये BSc आहेत आणि शास्त्रीय संगीतात MA आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलं. कोल्हापूर, पुणे, गोवा, इंदोर, कलकत्ता इथे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. म्हारो प्रणाम हा संत मीराबाईंच्या भजनांचा कार्यक्रम, तसंच ठुमरी रंग, अनुबंध आणि स्वरभाव हे त्यांचे विशेष कार्यक्रम आहेत. तर अशा या अनुराधाताई. यानंतर परत एक द्वंद्वगीत आम्ही सादर करणार आहोत. हे गाणं खरोखरच अजरामर असं आहे. या गाण्याच्या यूट्यूबवरच्या सादरीकरणाला खाली कॉमेंट्स बघितल्या तर अस्सल सोनं, हृदयातलं गाणं, गीत, संगीत, स्वर आणि अभिनय खूपच छान. सलाम या कलाकृतीला. उमा भेंडे आणि श्रीकांत मोघे खूप छान जोडी आहे. कृष्णधवल असून सुद्धा छायाचित्रण अप्रतिम आहे, नयनरम्य आहे. आज आपल्या कार्यक्रमात महेशजी सोनवणे आणि माधवी तळणीकर हे गाणं सादर करणार आहे. आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं प्रसिद्ध द्वंद्वगीत स्वप्नात रंगलेली. ऐकूया. हे वेड प्रेमिकांच गीतात गायले मी, हे गीत भावनेच डोळ्यात पाहिले मी. एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा, एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा. या नील मंडपात जमला निसर्ग मेळा, मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी. हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा, या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिले मी.
महेशजी आणि माधवीजी, तुम्ही या द्वंद्वगीतामध्ये फार छान रंग भरले हं. विशेष म्हणजे महेशजींनी गाण्याचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही बरं का. तरीही छंद म्हणून गाणं आणि हार्मोनियम ते स्वप्रयत्नातूनच शिकले. आणि एवढंच नव्हे, ते परदेशात होते तेव्हा किंवा आपल्या देशात सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये ते गात असतात. तुमचा छंद अशा तऱ्हेनं उत्तम तऱ्हेनं तुम्ही जोपासत आहात. तुमचं खूप खूप अभिनंदन. आता ह्यानंतरचं गाणं आहे प्रिया तुझं काय दिसे स्वप्नात, आणि हे गाणं आहे खळे काकांचं. महेशजी, तुम्हाला खळे काकांबद्दल बोलायला निश्चित आवडणार. बोला, ऐकूया त्यांना. संगीतकार श्रीनिवास खळेंकडे पाहिल्यानंतर इतका साधा आणि सालस, हळुवार, मृदुभाषिक माणूस इतक्या सुंदर पण गायला अवघड अशा चाली कशा काय रचू शकला असा प्रश्न पडतो. खळ्यांची एकसेक गाणी सांगायची तर बघा, गेले ते दिन गेले, हात तुझा हातात, संधिकाली या आशा, विसरशील तू सारे, बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, गोरी गोरी पान फुलासारखी छान. मराठी संगीत रसिकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या ह्या अबीट सुरावटी आहेत. आणि यावर कळस म्हणजे लताबाईंच्या आवाजातील संत तुकारामांच्या रचनांचा अभंग तुकयाचे हा गीतसंग्रह, आणि त्यानंतर तसाच पंडित भीमसेन जोशींच्या आवाजामधली अभंगवाणी. आणि हे कमी म्हणून की काय, या दोन दिग्गज गायकांना एकत्र आणण्याचंही शिवधनुष्य त्यांनी पेललं, ते त्यांच्या राम श्याम गुणगान या अल्बममधून. असं म्हणतात की श्रीनिवास खळेंनी संगीत दिलेली युगुल गीतं जी आहेत ती गीतकाराची न राहता केवळ त्या गाण्यांमध्ये जे आहेत प्रियकर प्रेसी त्यांचीच होऊन जायची. खळे काकांकडे त्यांच्या अवघड चाली गायल्या की गायकाला कठीण परीक्षा पास केल्यासारखं वाटायचं. पण या अशा गुणी संगीतकारावर सुद्धा हलाखीची परिस्थिती ओढवली होती. नशीब आजमावण्यासाठी बडोदा सोडून मुंबईला आल्यावर येत गेलेल्या अडचणी आणि नवीन नवीन म्हणून होत गेलेली उपेक्षा, यातून आलेलं नैराश्य, यामुळे हार्मोनियम विकून परतीच्या वाटेवर निघालेल्या खळ्यांना धीर दिला तो त्यांच्या पत्नीने. त्यांना मानसिक बळ देऊन परत आणणाऱ्या त्या माऊलीची ही मराठी संगीतसृष्टी सदैव ऋणी आहे.
शेवटचं जे गाणं गायलं होतं ते स्वरप्रिया बेहेरे यांनी. स्वरप्रिया आपल्या नावाप्रमाणेच स्वरप्रिया आहे. इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या संगीताचे संस्कार तिनं स्वतःवर घडवले. तिचे वडील कीर्तनकार उद्धव जावडेकर आणि कैलासवासी भास्कर घैसास यांच्याकडनं कीर्तनांचे संस्कार घेतले. महाराष्ट्रभर कीर्तनं रंगवली. बबनराव नावडीकर यांच्याकडनं भावगीत गायन शिकले. तर कैलासवासी पंडित शरद गोखले यांच्याकडनं शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं. पुण्याच्या वेगवेगळ्या वाद्यवृंदातून भावगीत गायन आणि गीत रामायणाचं गायन ती करतच असते. भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे आणि मराठी रंगभूमी या संस्थांच्या मार्फत संगीत नाटकातून तिनं प्रमुख भूमिकाही केलेल्या आहेत. त्यासाठी राजीव परांजपे यांच्याकडून नाट्यसंगीताचं खास प्रशिक्षणही घेतलंय. खरंच सार्थक आहे ना तिचं नाव स्वरप्रिया. यानंतरचं गाणं सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी गायलेलं गाणं आहे. सुधीर फडके यांच्यासोबत गायलेली आशाताईंची गाणी अतिशय उत्तम दर्जाची का व्हायची यांचं गुपित आता अशोक आडावतकर यांच्या तोंडून ऐकूया. या आपल्या कार्यक्रमासाठी जेव्हा आम्ही गाण्यांची लिस्ट तयार करायला घेतली तेव्हा अनेक गाणी डोळ्यासमोर आली आणि एक लक्षात आलं की जास्तीत जास्त गाणी आपण आशाताईंनी सुधीर फडकेंच्या संगीत संयोजनामध्ये गायलेलीच सिलेक्ट करतो. अर्थात ही गाणी संख्येनेही खूप होती आणि लोकप्रियतेने भरपूर होती. त्यामुळे साहजिकच त्या गाण्यांची संख्या जास्त झाली. पण बाबूजी आणि आशा भोसले यांच्या बाबतीत काय पहिल्यांदा किस्सा घडला ते तुम्हाला सांगतो. त्यावेळेला बाबूजींच्या सौभाग्यवती ललिता फडके, ललिता देऊळकर हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायन करीत असत. 50च्या आधीचा तो काळ आहे आणि आशाताईंची उमेदवारी होती. एकदा ललिताबाईंना आशाताई भेटल्या आणि म्हणाल्या की मी आशा भोसले नुकतीच गायला सुरुवात केली आहे, फडके साहेबांना माझी शिफारस करा. ललिताबाई हो म्हणाल्या, करते निश्चित. कारण स्वतः ललिताबाई त्यानंतर काही काळ जास्त गाऊ शकणार नव्हत्या, कारण श्रीधर फडकेंचा जन्म व्हायचा होता. त्यांनी बाबूजींजवळ आशाताईंची शिफारस केली. बाबूजींनी आशाताईंना बोलावलं आणि सगळी गाणी त्याच्यानंतर त्यांची लोकप्रिय झाली, आवडली लोकांना. बाबूजींचा गाण्याच्या बाबतीत एक कटाक्ष होता. परफेक्टनेस, अचूकपणावर त्यांचा अतिशय जोर असायचा. कुठला शब्द कसा म्हणायचा, कुठे थांबायचं, कुठे हुंदका घ्यायचा, कुठे जलद वापरायचं, कुठे मुरकी घ्यायची, कुठे तान घ्यायची. आणि आशाताईंनी हे सगळं अतिशय आत्मीयतेनं आत्मसात करून ते सगळे भाव आपल्या गाण्यामध्ये उतरवले होते. आणि म्हणून आशाताईंची आणि सुधीर फडकेंची सगळी गाणी लोकप्रिय झाली. बाबूजी पण खुश व्हायचे. ह्या बाबतीत आशाताईंनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की फडके साहेब शिकवत असताना मी नुसता स्वरांचा किंवा शब्दांचा किंवा गाण्याचाच अभ्यास करीत होते असं नाही, तर मला शिकवताना मी बाबूजींच्या देहबोलीचा सुद्धा अभ्यास करीत होते. ती जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे ओठ कसे हलतात, त्यांचे हातवारे कसे असतात, त्यांच्या डोळ्यात कुठली चमक येते, हे सगळं आत्मसात करून आणि त्याप्रमाणे मी गाण्याचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून ती सगळी गाणी लोकप्रिय झाली.
रमेश देव आणि सीमा देव यांची निर्मिती असलेला हा पहिलाच सिनेमा होता, या सुखांनो या, आणि त्यातलंच हे प्रसन्न गाणं. आज कोरोना काळातही आपल्याला या सुखांनो या असंच म्हणण्याची वेळ आली आहे. या काही गाण्यांसाठी तबला आणि संवादिनी यांची आम्ही साथ घेतली आहे. त्यातले संवादिनीची साथ करणाऱ्या दीप्ती कुलकर्णी, त्यांची जन्मजात संगीताची आवड आहे. आज आपल्या कार्यक्रमात त्या संवादिनीची सुरेल साथ करतायत. पेटीच्या सुरांशी खेळत असतानाच पंडित प्रमोद मराठे आणि कैलासवासी पंडित आप्पा जळगावकर यांच्याकडून पेटी वादनाचं तंत्र आणि खुब्या त्यांनी आत्मसात केलं. संगीत विशारद आणि वादनात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत याची मान्यवरांच्या सोबत साथ करत असतानाच एकल वादनातही त्यांनी प्रावीण्य मिळवले. मास्टर कीज अ जर्नी ऑफ मेलडीज या कार्यक्रमाद्वारे केवळ भारतातच नव्हे तर कॅनडा आणि दुबई इथेही त्या रसिकप्रिय ठरल्या आहेत. आता हीच शिदोरी विद्यार्थ्यांना वाटण्यात त्या व्यस्त असतात. त्यांची संवादिनी जितकी बोलकी आहे तितकंच त्यांचा चेहराही बोलका आहे, हे त्यांचं मला जाणवलेलं खास वैशिष्ट्य. अभिजित जायले आजच्या आपल्या या कार्यक्रमाला तबल्याची सुरेख साथ करतायत. अभिजित जायले आकाशवाणी बी हाय ग्रेड प्राप्त केलेले आहेत. अभिजित संगीत अलंकार आहेत. तबल्याचे प्राथमिक धडे बेळगावात त्यांनी सतीश गच्ची, बंडोपत्त कुलकर्णी आणि हैवदन जोशी यांच्याकडे गिरवले. नंतर पुण्यात आल्यावर विजय दस्ताने आणि पंडित रामदास पळसुले यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. भरतनाट्य संशोधन मंदिराचा कलादर्शन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत महोत्सवातही त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. आणि कालच दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या संगीत चांद्रप्रिया या संगीत नाटकाला त्यांचीच तबला साथ होती. आता येणारं गाणं सुरेश भटांचं आहे. त्यांचा नुकताच वाढदिवस आपण साजरा केला आहे. त्यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली ही गझल आपण ऐकणार आहोत. आणि त्यांच्याच विदर्भातली नागपूरची नव्या दमाची गायिका अनुजा सावजी ही गझल सादर करणार आहे. अनुजानं M.A. म्युझिक केलं आहे. मराठी सारेगमची ती सेमी फायनलिस्ट आहे आणि आकाशवाणी नागपूरची बी हाय आर्टिस्ट आहे. ऐकूया तिला. माझा धरला सहा
अनुजा, खूप छान. तू सुरेश भटांचे शब्द अगदी तल्लीन होऊन गायलेस. खूप मजा आली. आपण आता एक वेगळंच द्वंद्वगीत ऐकणार आहोत. 2 गायिकांनी गायलेलं द्वंद्वगीत. मूळ आशाताई आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं आज देवयानी सहस्रबुद्धे आणि माधवी तळणीकर गाणार आहेत. ह्या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत स्नेहल भाटकर. त्यांची एक मजेशीर आठवण सांगतायत अशोक आडावतकर. ऐकूया. अमोल पालेकरांची एक आठवण सांगतो. अमोल पालेकरांना त्यांच्या मुलीच्या शाळेत बोलवलं होतं, किंवा काहीतरी कारणाने त्यांचा शाळकरी मुलींसाठी संबंध आला. त्यावेळेला मुलींचा एक ग्रुप जे कुजबुजत होता ते त्यांनी ऐकलं. त्या मुली म्हणत होत्या, हे जे दिसत आहेत ना, ते आपल्या वर्गातल्या मैत्रिणीचे वडील आहेत. अमोल पालेकरांनी हे ऐकलं आणि त्यांना अतिशय आनंद झाला की अरे, आज माझी वेगळी ओळख झाली. तो सिनेमाचा झगझगाट नव्हता, ते वलय नव्हतं. आज फक्त मी माझ्या मुलीचे वडील म्हणून ओळखलं गेलं. खूप आनंद झाला त्यांना. पुढे काही वर्षांनी, काही दिवसांनी रमेश भाटकरांची आणि त्यांची ओळख झाली. ओळख परिचय झाल्यानंतर अमोलजी रमेश भाटकरांना म्हणाले की अहो हो मी ओळखतो. अहो काय सुंदर चाली असतात तुमच्या आईच्या गाण्यांच्या, अतिशय सुरेख. मला अतिशय आवडतात तुमच्या आईने बांधलेली गाणी. आणि तेव्हा रमेश भाटकर म्हणाले की ती माझी आई नाहीये, ते माझे वडील आहेत. तर असे हे स्नेहल भाटकर. महाराष्ट्र सरकारनं त्यांना 2004 साली लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं, सन्मानित केलं. पूर्वी रेडिओवर जेव्हा मंगल प्रभात वगैरे सकाळच्या गाण्यांचा कार्यक्रम लागायचे, तेव्हा भाटकरांची गाणी नेहमी लागायची. थोडीशी आठवण देतो तुम्हाला. पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी, किंवा तुझसाठी शंकरा, किंवा अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती. ते एक भारूड होतं पा. वारी याने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले, किंवा ते काट्याच्या आणीवर वसली 3 गावं. ही सगळी गाणी स्नेहल भाटकरांनी स्वरबद्ध केलेली होती. हिंदीमध्ये दिवाली की रात, हमारी याद आएगी, छबीली, फरियाद हे त्यांचे चित्रपट होते. आणि मराठीमध्ये चिमुकला पाहुणा, या मालक, अन्न आणि अन्न, बहकलेला ब्रह्मचारी हे त्यांचे मराठी चित्रपट होते. मुबारक बेगम नावाच्या एक गायिका होत्या. 50-60च्या दशकात त्यांची गाणी बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती. पण आत्ता अगदी अलीकडे त्यांच्या 2 गाण्यांनी जनमानसावर अधिराज्य केलं होतं. आणि ती गाणी म्हणजे पहिलं गाणं होतं मोहम्मद रफींबरोबर गायलेलं मुझको अपने गले लगा लो ए मेरे हमराही, अजूनही सगळ्यांना आठवत असेल. आणि दुसरं गाणं होतं कभी तन्हाइयों में भी हमारी याद आएगी. हे जे हमारी याद आएगी हे गाणं होतं ना, ते स्नेहल भाटकरांनी संगीतबद्ध केलेलं होतं. नव्या
नुकतंच आपण प्रीतीचा नव वसंत फुलला. वा वा. गुढीपाडव्याच्या नंतर वसंताची चाहूल लागते आणि हा प्रीतीचा नव वसंत तर तुम्ही दोघींनी मिळून खूप छान फुलवला. आता यानंतर येत आहेत माधुरी कुलकर्णी, थेट कॅलिफोर्निया. माधुरी कुलकर्णी अर्थात आधी आपल्या रंगगंधाच्या अभिव्यक्ती सभेमध्ये जेव्हा जागतिक रंगभूमी दिन साजरा झाला त्यावेळेला नरेंद्र कुलकर्णी आणि माधुरी कुलकर्णी या दोघांनीही नाट्यगीतं गायली होती. त्या संपूर्ण आणि अष्टपैलू गायिका आहेत आणि त्यातही गझल आणि लावणी याच्या बाबतीत त्यांची खूपच प्रसिद्धी आहे. मुळामध्ये त्यांनी डॉक्टर माधुरी जोशी पुणे यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेतलं, पण त्या सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात आणि USA मध्ये गेल्या मधल्या काळामध्ये जरा अंतर पडलं होतं. पण परत खूप काळाच्या अंतरानंतर ख्याल गायकीचं शिक्षण त्यांनी परत डॉक्टर माधुरी जोशी पुणे यांच्याकडे सुरू केलं. नंतर प्रसाद उपासनींकडे काही धडे गिरवले. त्याच्यानंतर सध्या त्या पंडित हेमंत पेंडसे यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकतायत. खरोखर कौतुकाचं आहे की माधुरी कुलकर्णी आणि नरेंद्र कुलकर्णी दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये असूनही गाण्याचं आणि विशेषतः मराठी संस्कृतीचं जतन कॅलिफोर्नियामध्ये मनापासून करत आहेत. तिथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये नियमितपणे त्यांचे कार्यक्रम होत असतात. आत्ताचं जे गाणं आहे ते गाणं परत एकदा श्रीनिवास खळे काकांनी संगीत दिलेलं गाणं आहे आणि खळे काकांच्या बद्दल परत एकदा आपण अशोक आडावतकरांकडून वेगळं काही ऐकूया. श्रीनिवास खळेंची गाणी ऐकायला जितकी मधुर, जितकी गोड, तितकी ती गायला अतिशय कठीण असं सगळ्यांचं मत आहे. आणि खळे काका याच्यावर म्हणतात की अहो, मी काही मुद्दाम तशा चाली करीत नाही. जेव्हा गाणं माझ्या समोर येतं ते मी वाचतो तेव्हा मला आपोआप तशी चाल सुचते. आता गोरी गोरी पान फुलासारखी छान हे गाणं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ती मुलगी उभी राहिली. ती आपल्या भावाची चेष्टा कशी करत असेल, कसं त्याला चिडवत असेल, तोही कसा खोटा खोटा तिच्यावर रुसत असेल, रागवत असेल, कशी ती नाचत असेल, बागडत असेल, हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि मी तशी चाल बांधली. एकदा अशा त्यांनी दिवसभर काम केलं होती. एक 3-4 गाणी रेकॉर्ड झाली होती आणि शेवटी त्यांना खळे साहेबांबरोबर काम करायचं होतं. थोड्याशा वैतागल्या होत्या, थकल्या होत्या, पण स्टुडिओत पोहोचल्या वेळेवर. गाणं ऐकलं, चाल ऐकली आणि एकदम खळे काकांना म्हणाल्या, खळे साहेब, मी गाणार आहे म्हटलं की तुम्ही अशा अवघड चाली तयार करता. आज माझ्याकडनं एवढी अवघड चाल अजिबात गायली जाणार नाही, शक्य नाही मला. तुम्ही दुसरी गायिका शोधा आणि रेकॉर्डिंग करून घ्या. खळे साहेबांनी त्यांना समजावलं, प्रत्येक ओळ कशी आहे, प्रत्येक कडव्यात कुठला राग वापरला आहे, कुठे त्याच्यात ठहराव आहे, थांबे आहे, हे सगळं नीट समजावून सांगितलं. आशाताईंनी ते मनापासून समजावून घेतलं, ऐकलं आणि रेकॉर्डिंगला उभ्या राहिल्या. फर्स्ट क्लास रेकॉर्डिंग झालं, सगळेजण खुश झाले आणि आशाताई खळे साहेबांना म्हणाल्या, खळे साहेब, अहो काय सुंदर गाणं तुम्ही मला गायला दिलं. आजकाल अशी गाणीच गायला मिळत नाही. खूप आनंद झाला. ते गाणं होतं, पाण्यातले पाहता प्रतिबिंब हा सोनार. सहज सख्या एकटाच ये सांज वेळी, सहज सख्या एकटाच ये सांज वेळी, वाट तुझी पाहिन त्या, वाट तुझी पाहिन त्या, अमृत रूखा
सहज सख्या एकटाच ये सांज वेळी. हिरवळीत गीत गात सांज रंगीनात नात. हिरवळीत गीत गात सांज रंगीनात नात. स्वप्नाला रंगवूया स्वप्नाला रंगवूया लिहूनिया लावी सहज सख्या एकटाच ये सांज वेळी. पथरी जे अडत असे सांगेन तुझ गोज असे. अधरी जे अडत असे सांगेन तुझ गोज असे. प्रीती ही प्रीती विण प्रीती ही प्रीती विण अजूनही बोली सहज सख्या एकटाच ये सांज वेळी. तृणपुष्पे मोहकती उमलतील एकांती. तृणपुष्पे मोहकती उमलतील एकांती. चांदण्यात उमलवूया चांदण्यात उमलवूया प्रीत भाव भोळी सहज सख्या एकटाच ये सांज वेळी. वाट तुझी पाहिन त्या वाट तुझी पाहिन त्या अमृत खाली सहज सख्या एकटाच ये सांज वेळी. सहज सख्या एकटाच येई सांज वेळी. वा, छान. खरंच सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा आपली मराठी संस्कृती कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही इतक्या छान तऱ्हेनं जपताय आणि ते गाणं खूप जुन्या काळात घेऊन गेलं आम्हाला. आत्ता यानंतरचं जे गाणं सादर होणार आहे ते आहे हृदयनाथ मंगेशकर या संगीत दिग्दर्शकांनी संगीत दिलेलं गाणं. हृदयनाथ मंगेशकर म्हणजे मंगेशकर कुटुंबियातलं शेंडेफळ. 4 मुलींच्या पाठीनंतर जन्माला आलेला मुलगा. खरंच कौतुक असणारच. त्यांनी पहिलं गाणं जे आशाताईंसाठी दिलं ते म्हणजे चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले. त्यांच्या बाबतीत क्रांतिकारक आणि जिनियस संगीतकार असं त्यांना म्हटलं जातं. वैचित्र्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशा त्यांनी चाली दिल्या आणि आपला एक गाण्याचा वेगळाच पंथ त्यांनी निर्माण केला. मराठी चित्रपटांकडे बघायचं झालं तर संसार, चानी, हा खेळ सावल्यांचा, जानकी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग, सिंहासन अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. अर्थात चित्रपटांची निवड, गाण्यांची निवड हे करतानाही फार चुजी होते ते.
हिंदी सिनेमामध्ये सुद्धा सुबह, लेकिन, माया मेमसाब हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला आणि जयोस्तुते श्री महन मंगले हे सर्व मंगेशकर बंधू भगिनींनी मिळून केलेली गाणी, ही गाणी तर अजरामरच आहेत. ज्ञानेश्वरांच्या रचना परत एकदा भक्ती संगीताला एकदा वेगळ्या लेव्हलवर घेऊन गेल्या आणि वेगळ्या प्रकारचं भक्ती संगीत मराठीमध्ये त्यामुळे सुरू झालं. कोळी गीतं आणि जैत्रे जैत आणि निवडुंग या चित्रपटातल्या चाली ह्या सगळ्या लोकगीतांवर आधारित आहेत. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की यांनी ही सगळी लोकगीतं ह्या चाली कुठून आणल्या. अगदी वेगळ्या तऱ्हेच्या चाली या गाण्यांना त्यांनी दिल्या. त्यांचे गुरु म्हणून उस्ताद आमिर खान यांचं नाव घेतलं जातं. पण या माणसानं तसं बघितलं तर सगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून जे जे चांगलं, उत्तम, उन्नत, उदात्त असं जे जे मिळेल ते एकत्रित गोळा केलं आणि आपल्या संगीत रचनांमध्ये वापरलं. त्यांची अतिशय जवळची मैत्री शांता शेळके आणि सुरेश भट या 2 शब्दप्रभूंची होती. सिंहासन चित्रपटामध्ये सुरेश भटाच्या शब्दांना दिलेली चाल, हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेली चाल, असं हे आशाताईंनी गायलेलं अप्रतिम गाणं. उषक काल होता होता काळ रात्र झाली. आत्ता आपण परत त्याच फेजमधनं जातोय. उषक काल आला होता, कितीतरी छान गोष्टी घडत होत्या आणि अचानक कोरोनाचं संकट आलं. आता परत एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणण्यापेक्षा आता घरात राहा, कोरोनाचे सरकारी सर्व नियम पाळा आणि या फेजमधनं बाहेर पडूया. परत एकदा उषक काल होईल या आशेवर आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. हे शेवटचं गाणं आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली आणि हे गाणं गातीये आमची दीपिका पाटे. उषक काल होता होता काळ रात्र झाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली. हरी पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली. हरी पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली. ला 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 ला. ला 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 ला. हे 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 हे. आम्ही 4 किरणांची आस का धरावी. आम्ही 4 किरणांची आस का धरावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली. हरी पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली.
स्मशानी जाना प्रेतहीन वाणी आम्ही ती स्मशानी जाना प्रेतहीन वाणी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली ला 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 उभा देश झाला आता एक बंदिशाला उभा देश झाला आता एक बंदिशाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली धुमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे धुमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे